मंडळाचे देशमुखजी यांना माझा नमस्कार। तसेच बोराडे साहेब कोषाध्यक्ष यांना माझा नमस्कार। फकीराजी तिपकाटे साहेब यांना माझा नमस्कार। सहसचिव गपने साहेब यांना माझा नमस्कार। संजयजी माकडकर साहेब यांना माझा नमस्कार। विठ्ठल भाऊ शिवसागर भाऊ यांना माझा नमस्कार। देशमुख वासुदेवजी पडोळे साहेब यांना माझा नमस्कार। सर्व मंडळाचे आजी माजी या स्टेजवर बसलेले सर्व आदरणीय मार्गदर्शक प्रमुख पाहुणे, या परिसरातले ज्येष्ठ मार्गदर्शक सोनकुसरे काकाजी, मारुतरावजी राऊतपुरजी यांना माझा नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे संचालक सूत्र सांभाळणारे सुरेश भाऊ अटवार साहेब यांना माझा नमस्कार। आकाश में आग लगी है जंगल पड़े अंगार, बाबा जुमदेवजी नहीं होते जल जाता सेवकों का संसार। या म्हणीप्रमाणे येड कमी आहे, बोलणं जास्त आहे। सेवकाले कमी येडेमध्ये समजणं महत्वाचं आहे। बाबा बोलले आहे 40 वर्ष झाले म्हणे, मी सेवकाले शिकवू शकलो नाही म्हणे। क्या नाव म्हणे, आज परिस्थिती देत आहे। आपलं एवढे मोठे कार्यक्रम आपण घेत आहोत। आपण कार्यक्रमास्थळी आपले इथे या ठिकाणी सर्वे निर्माण करतो आणि आपण आपल्या मार्गाला लागलो, गावाकडल्या मार्गाला लागलो, आपण सर्व विसरून जातो। म्हणलं आहे तुझं आहे तुझ्यापाशी परी तू जागा बोललासी। या म्हणीप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजींना सर्व सेवकायले आत्मा ह्या परमात्मा दिलेला आहे। तुमच्यावर जी आपत्ती आली आहे परमेश्वराने आराधना करा, तुमचं दुःख दूर होते। कोण्या मार्गदर्शकाला विचारण्याची गरज नाही। हे महान त्यागी बाबा जुमदेवजींना आपला मानव धर्म, मानवाले मानवासारखं जगण्यासाठी 4 तत्व, 3 शब्द, 5 नेम दिले आहे। परंतु आपण विसरलो कुठं आहे? आपलं दुःख दूर झालं, आपलं दुःख दूर झालं। का करू तुझं काम झालं माझं, या विचार आपल्यामध्ये आपल्याला विसरावं लागते। आपला मोह माया अहंकार आपल्याला दूर करावं लागते। मोह माया दिल से हटा लो, बाबा जुमदेवजी को दिल में बिठा लो। या म्हणीप्रमाणे शेवटाला आपल्या दिलामध्ये परमेश्वर जागृत करण्याचं कार्य तत्व शब्द नेमाच्या पालन करावं लागेल। आपल्या मंडळाच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागेल। प्रत्येक सेवकांना जरी आपण आजरी चुकलो असाल, या ठिकाणी आपली चुकीची क्षमा मांडून आपल्या परिवाराचं, आपल्या विचाराचं आपल्याला पुनर्वसन या मानवी जीवनाचं कसं करायचं या तत्व शब्द नेमाच्या आधारात आदरणीय मंच देणार आहे।